जय शिवलाल. सब मार बंजारा भाई નું જય શિવલાલ મારો. એક વિડીયો બનાવવાનો મુદ્દા આસો છે કે एकदा दाडे माई मार मित्रांसोबत पुन्हा माई मार काही लोक वकिलीसोबत मार बोलणार होतो. सो आणि आबाई मग आपले ग्रुप एक कमेंट वाचू तो काही भाई लोकून आपण एस टी प्रवर्गम जाण्यासाठी जे प्रोसेस वगैरे रचं यार काही फायदो रचं या माई आपण जाण्यासाठी शिफारस को कळंगाचं यार एक व्हिडिओचं जे व्हिडिओ माध्यमेती मतमार्कन या गोष्टी मांडरोचू मारशे बंजारा भाई लोकों एक विनंतीचं की ये गोष्टी जर तुम्हाला माहिती नाही म्हणून तो प्रॉपर ये गोष्टी थोडासा व्हिडिओ पूर्ण देखो जेणेकरून एस टी प्रवर्गम जाय सर्व आपण प्रॉपर काही गोष्टी कोणागाचं गव्हर्नमेंट काही रूल्स रचं काही जे काही फॉलो कोणागाचं वाते आता तमून एक दी चार वाते समजे ठीक आहे. सो एस टी कॅटेगरीसाठी प्रक्रिया काय असते हे मी तुम्हाला पहिल्यांदा समजून सांगतो की ॲज पर हैदराबाद गॅजेटनुसार आपल्याला जर का एस टी कॅटेगरीमध्ये जायचं आहे एस टी कॅटेगरीमध्ये मग आपल्याला समाविष्ट व्हायचं आहे तर ॲज पर हैदराबाद गॅजेटच्या आधारे इतिहास आणि पुरावे सादर करणे हे आवश्यक असतं. आणि हैदराबाद गॅजेटनुसार 1948मध्ये बंजारा म्हणजेच लांबाटी एस टी म्हणून नोंद केली होती. पुढे ॲज पर हैदराबाद गॅजेट 1948 सो 1948मध्ये. आणि जर का आपण आता बघितलं की 1950च्या भारताच्या संविधानिक यादीमध्ये महाराष्ट्रात बंजारा जो समाज राहतो आपला त्यामध्ये एन टी म्हणून तिथे उद्दिष्ट करण्यात आलं होतं जे की विमुक्त जाती दाखवले गेले होते. म्हणून इतिहासात गॅजेट संशोधन अहवाल हे सर्व पुरावे सादर करावे लागतात. जसं की आपल्याला 1948नुसार आपल्याला ॲज पर हैदराबाद गॅजेटमध्ये आपल्याला एस टी म्हणून नोंद हवी आहे त्यासाठी. आता मुद्दा क्रमांक 1 होता. आता मुद्दा क्रमांक 2 असा आहे की राज्य सरकाराकडे मागणी कशी करतो आपण. जसं आपण काल 15 तारखेला आपण बीड जालना या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आपलं समाजांनी आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला. काही थोर नेते पुढारी या लोकांनी पण चांगली शांत प्रकारे आपलं जे काही मोर्चा होता ते पार करून आपल्या सेफ साईडने आपल्या घरी गेले. आणि या सगळ्या गोष्टीसाठी आपण काय करतो बाबा राज्य सरकारकडे मागणी करण्यासाठीच आपण मोर्चा काढला की आपल्या समाजाची ताकद दाखवली. सो राज्य सरकारकडे मागणी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं किंवा समाज संघटनांनी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडे निवेदन द्यावे लागतात. तर निवेदन देण्यासाठी जो एक प्रॉपर मुद्दा असतो ते प्रॉपर मुद्दा मी तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमाने एक उद्या या ग्रुपवरती शेअर करेन आणि सगळीकडे माझ्या यूट्यूब चॅनलला पण तो असेल. बघा मुद्दा क्रमांक 2 काय राज्य सरकारकडे मागणी करावी लागते. राज्य संघटनांनी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडे निवेदन द्यावे लागतात. राज्य सरकार समिती तयार करून शिफारस केंद्र सरकारकडे पाठवते. जसं की आपण रिसेंट बघितलं की मराठा समाजांना ॲज पर हैदराबाद गॅजेटसाठी त्यांनी एक समिती तयार केली होती आणि त्या समितीद्वारे त्यांना जे काही प्रोसेस त्यांची झाली त्यानुसार तर राज्य सरकार समिती तयार करून एक शिफारस केंद्र सरकारकडे पाठवते. मुद्दा क्रमांक 3 असा असतो की केंद्र सरकारची मान्यता या गोष्टीला असायला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ट्रायबल अफेअर्स मिनिस्ट्री हे दिल्लीमध्ये असते ज्याच्याकडे आपला प्रस्ताव जातो जे आपण राज्य सरकारकडे दिलेला आहे. तेव्हा रजिस्टर जनरल ऑफ इंडिया RGI आणि नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल ट्राईब्स NCST यांचा अहवाल आवश्यक असतो. जर हे संस्थान मान्य करतात तर पुढचा टप्पा सुरू होतो. या संस्थांनी जर मान्य केले की हे एस टी प्रवर्गामध्ये जाण्यासाठी पात्र आहेत हा जो मुद्दा दिलेला आहे तो मुद्दा प्रॉपर आहे. या सगळ्याच्या नंतर आपण पुढच्या टप्प्यामध्ये जातो जे की मुद्दा क्रमांक 4 असा आहे की संसदेत दुरुस्ती करावी लागते. आता एस टीमध्ये जाण्यासाठी त्या काही गोष्टी राज्य सरकारच्या असतात केंद्र सरकारच्या असतात त्या गोष्टी संसदेत दुरुस्ती करावी लागते. संविधानाच्या मुद्दा क्रमांक 4 मध्ये आपण बघतो की संविधानाच्या अनुसूची एस टी लिस्टमध्ये दुरुस्ती करण्यासाठी पार्लिमेंट लोकसभा आणि राज्यसभामध्ये विधेयक आणलं जातं. दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपती सही करतात. आणि मुद्दा क्रमांक 5 असा असतो की राज्य स्तरावर अंमलबजावणी होते. एकदा संविधानात नाव समाविष्ट झालं की राज्य सरकार GR काढतो जे की गव्हर्नमेंट रिझॉल्युशन एस टी आरक्षण लागू करतं. GR काढून एस टी आरक्षण लागू करतं. आणि याच्यामध्ये काय की त्यानंतर समाजाला एस टी कास्ट सर्टिफिकेट मिळू शकतो. या सगळ्या 4-5 मुद्दे आहेत. त्या 4-5 मुद्द्यामध्ये आपल्याला कळून जातं की कोणता प्रस्ताव कुठे जातो कुठे मान्य होतो कुठे आपल्याला प्रॉपर आपल्या हक्काची गरज आहे आपल्याला कुठं प्रॉपर आपला एस टीमध्ये जाण्यासाठी आपल्याला कुठे मागणी करावी लागते आणि कुठे काय प्रोसेस होते. आता एक छोटंसं महत्त्वाचे मुद्दे ते मी तुम्हाला सांगतो. फक्त राज्य सरकार ठरवू शकत नाही की आपण ज्या राज्य सरकारकडे मागणी करतो की बाबा आम्हाला एस टीमध्ये
प्रॉपर द्या. आता आपण जर का बघितलं मराठा समाजासाठी त्यांनी GR काढला, पण या सगळ्या गोष्टी अंमलबजावणी व्हायला थोडासा वेळ लागतो. पण आपण जर बघितलं ना, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की फक्त राज्य सरकार ठरवू शकत नाही की केंद्र ठरवू शकत नाही. केंद्र सरकार आणि संसद दुरुस्ती अनिवार्य असते या गोष्टीसाठी. आधी अनेक समाजांनी म्हणजे धनगर असू द्या, मराठा, हलबा, कोष्टी इत्यादी समाजांनी यासाठी लढा दिला आहे. प्रक्रिया थोडीशी वेळखाऊ आहे, पण पुरावे आणि राजकीय दबाव जर असेल तर हे शक्य आहे. आता बघा, आज जर आपण बघितलं की आपल्या मराठा समाजापाठोपाठ आपला बंजारा समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरतो, आपल्या समाजाची ताकद दाखवतो आणि आपल्या समाजाचं जे वर्चस्व आहे, आपल्या समाजाचं जे काम आहे ते सगळ्यांनाच माहीत आहे. आपला समाज खूप कष्टकरी आहे. आपल्या समाजाला खरं तर एस टी कॅटेगरीची गरज आहे. तर या सगळ्या गोष्टी असतात, या सगळ्या प्रोसेस असते. हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो जास्तीत जास्त व्हिडिओला आपण शेअर करू शकता, जेणेकरून आपल्या गोरगरीब समाजाला म्हणजे आपल्या समाजाला या गोष्टी कळायला पाहिजे की कोणते मुद्दे असतात, काय करायला पाहिजे, जेणेकरून सगळ्यांना असं सडतोड उत्तर देता येईल समोर कोणी जर का आपल्याला विचारलं तर. ठीक आहे. बाकी काही गोष्टी आहेत तर आपण जर का बघितलं प्रस्ताव कसा असतो, या एस टी कॅटेगरीमध्ये आपल्याला प्रॉफिट कशा प्रकारे होतो, कोणत्या कोणत्या गोष्टीची सवलती आपल्याला मिळते, या सगळ्यांचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत परत एकदा पोहोचवेल. थँक्यू. जय शिवलाल.